नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? चला तर आजची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे गावाकडची. बघा, काटेरी वांगी आणली मी बाजारातून. काटेरी वांगी बघा, हिरवीगार. ह्याची मी तुम्हाला वांग्याची रेसिपी दाखवणार. खारं वांग असे 4 फोडी केले, त्याच्या पाण्यात ठेवले, धुवून घेतले, 4 फोडी करून पाण्यात ठेवले. आणि मसाला घेतलाय बघा हा वाटून, आपला नेहमीचाच मसाला. कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, टमाटे फक्त टाकले नाही मी, आणि शेंगदाण्याचं कूट. हे सगळं मिक्सरला बारीक फिरून घेतलंय मी. आणि 1 चमचा मसाला घातलाय, हळद आणि मीठ घातलंय ह्याच्यातच, कारण की आपल्या वांग्यामध्ये भरायचं हे आपल्याला मिठासकट. आता आपण फोडणी बघूया. चला काय करायचं आहे ते. हे पहा, मी गॅस चालू केलाय कुकर गरम करायला. तर आपण घालणार आहे ह्याच्यात तेल. मी अंदाजेनुसार तेल घालते, थोडंसं 2 चमचा बस, जसं लागेल तसं घालायचं. बारीक गॅस केलाय मी, कारण की आपला मसाला करपू नये. मी घरचा मसाला घालते 1 चमचा, आणि थोडासा गरम मसाला घालायचा आपल्याला अर्धा चमचा, कारण की वांग्याच्या कालवणाला टेस्ट भारी येते. आणि वाटताना पण मी मिक्सरला फिरवताना पण त्यात मसाला घातलाय, थोडा गरम मसाला, कारण की आपल्याला वांग्यामध्ये भरून घालायचं ना. थोडीशी हळद घालायची. मी जरा झणझणीत बनवणार आहे खारं वांग. 2 चमचा मसाला घालते मी. आता आपण गॅस बारीक ठेवलाय. तर बघा, मी मसाले भरून घेतले असे वांग्यामध्ये. आता एक वांगे सोडणार आहे ह्याच्यावर. ते फ्राय करून घ्यायचे चांगले मस्त पैकी. हे ना हिरवे वांगे ना गावचे खूप छान लागतात. ही रेसिपी मी अशीच भरून करते, खूप छान लागतं. जरा हलवून घ्यायचं आपल्याला. हे फ्राय करून घ्यायचे वांगे चांगले. मी बारीक गॅस ठेवलाय, फास्ट नाही केलाय, कारण की आपला मसाला करते ना, आणि थोडा बारीक गॅस करायचा. जरा हलवून घ्यायचं, वर खाली करून घ्यायचं, वांगे फ्राय करून घ्यायचे. थोडा गॅस फास्ट करायचा आपला. कलर पण बघा काय भारी आला वांग्याचा. मसाले आपले छान आहेत. घरची चटणी आपली लाल लाल बघा. आता जरा वांगे चांगले भाजून घेतले ना मस्तपैकी मसाल्यात, वाटपमध्ये आपल्या तेल सुटेपर्यंत 1 नंबर. आता मी खोबऱ्याचा आपला वाटप राहिला ना, त्याचा मसाला घालणार आहे ह्याच्यात, थोडा थोडा करून. हलवून घ्यायचे चांगलं. मी तुम्हाला वांग्याची ना 2 प्रकारचे वांगे दाखवणार तुम्हाला. तेल वांग, परत असं सुक्कं वाटपाचं पण तुम्हाला दाखवणार आहे मी. मी वाटप ह्याच्यात घालून घेतले बघा सगळं. जरा ना ह्याच्यातलं पाणी आटलं ना, मग आपण पाणी घालायचं. गरम पाणी घालायचं वांग्यात, गार नाही घालायचं. ह्यात थोडा फास्ट करायचा आणि हलवायचं. मी तेल तर थोडंच घातलंय, जास्त तेलाचं खाऊ वाटत नाही. कमी तेलात पण आपलं कालवण चांगलं आणि टेस्टी कसं होईल ते बघायचं आपण. तर आपण मसाला फ्राय करून घेऊया. बघा, थोडंसं वाटलं तर तुम्हाला थोडं तेल टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार, कारण की मी कालवणामध्ये थोडं तेल घालते, जास्त घालत नाही. आपले वांगे चांगले फ्राय करून घ्यायचे मस्तपैकी या मसाल्याला तेल सुटलं ना. हे बघा काय कलर आला मसाल्याला पण. असंच फ्राय करून घेणार आहे. हे बघा आपले वांगे बघा कसं मस्त असे तेलात फ्राय झालेत का नाही बघा, छान झाले. मसाले पण आपले चांगले फ्राय झाले. हे बघा मी तुम्हाला दाखवते. वांगे बघा कसे डार्क मस्त फ्राय झाले मसाल्यासकट, कारण की आधी मसाला मी खोबरं कांदा असं तळून घेतले. बघा वांगं बघा कसं तळल्यागत झालं का ना मस्त. म्हणजे आपले मसाले भाजून निघालेत चांगले. वांगे पण आपले चांगले तळून आणि फ्राय करून निघाले. आता आपण मी गरम पाणी केले साईडलाच. तेल पण सुटले आपल्या मसाल्याला. मी तुम्हाला दाखवते. हे बघा
साईडने असं तेल सुटलंय मसाल्यानं. आता आपण घालूया गरम पाणी. मी गरम पाणी घालते. शेंगदाण्याचं कूट घालायचं ह्याच्यात, कारण की कालवण मिळून येतं आणि टेस्टी लागतं. कारण की मी आधी सगळे मसाले भाजून घेतले, कांदा खोबरं. कालवणाला कलर बघा काय भारी आलाय. आता उकळी येईल मस्तपैकी, तर आपण झाकण लावूया. वांग्याचं कालवण तयार आहे आणि झाकण पण काढलंय बघा. वांग मस्त मऊ झाड शिजलंय आणि कालवण पण घट्ट आपलं. तुम्हाला माझ्या वांग्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका.